गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या खालसा महाविद्यालय परिसरात सध्या एक मेडिकल लंगरचं आयोजन करण्यात आलंय। रक्त चाचणीपासून MRI आणि CT स्कॅन सारख्या महागड्या वैद्यकीय सेवा या गरीब आणि गरजू रुग्णांना अत्यल्प दरात तिथं उपलब्ध करून देण्यात आल्या। त्यासाठी इथं अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा उभारण्यात आली आहे आणि या सेवेचा लाभ घेण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातून लोकांची गर्दीही होते। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या पंक्तीला धरून आज मेडिकल लंगरची सुद्धा सोय मुंबईच्या खालसा कॉलेज इथल्या या प्रांगणात करण्यात आलेली आपण बघू शकतोय की 4 साहबजादे डायग्नोस्टिक सेंटर या माध्यमातून इथं जे गरीब आणि रुग्ण आहेत ज्यांना खासगी रुग्णालयात जाऊन महागड्या टेस्ट CT स्कॅन अशा सोयी किंवा अशा चाचण्या जमत नाहीत त्यांच्यासाठी इथं माफक दरात आज वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते। या मेडिकल लंगरसाठी आपल्यासोबत खालसा कॉलेज से पदाधिकारी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, हमें बताइए ये जो मेडिकल लंगर आपने शुरू किया है क्या इसकी विशेषताएं हैं और कैसे ये आम आदमी के लिए फायदेमंद है? तो पिछले साल ये हमारे मन में एक चेष्टा आई कि हम लोग इधर कोई सेवा करें, उसके लिए हम इधर MRI CT स्कैन सेंटर और पैथोलॉजी ब्लड टेस्ट और केमिस्ट शॉप खोला है। तो उन्हीं के नाम पे ये खोला है 4 साहबजादे। चरणसिंग सप्रा सुद्धा आहेत। सर, काय सांगाल कशा पद्धतीने इथं राजकारण पूर्णपणे बाजूला आहे, एक सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबईतला असू दे किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यातनं त्यांच्यासाठी ही सेवा कितपत महत्वाची वाटते आजच्या दिवसात? महत्वाची गोष्ट ही आहे की राजकारण इकडे कुठेही तुम्हाला दिसणार नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 1937 मध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी ह्या खालसा कॉलेजचा शिलान्यास केला होता, नीव टाकली होती। आमच्या गुरुवांची 10 गुरुवांची धोरण होती किंवा आमचा जो गुरु ग्रंथ साहेब आहे त्यांची जी धोरण आहे विशेषता आहे ते पकडून आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्देश पकडून या ठिकाणी हा CT स्कॅन सेंटर आणि MRI फक्त 10 रुपयात, बाहेर 10,000 रुपये लागतात आणि एक मेडिकल शॉप ज्या ठिकाणी 30 ते 35% तुम्हाला डिस्काउंट भेटेल आणि आणखीन ॲड होत जाणार। आज या ठिकाणी डॉक्टर भट्टाचार्य पण आले होते, त्यांनी हे बघून कौतुक केलेलं आहे। मी ईश्वर चरणी प्रार्थना करतोय, गुरु गोविंद सिंगच्या चरणी प्रार्थना करतोय की ह्या उद्देशाने जो आम्ही हे सुरू केलेलं आहे हे आणखीन लोकांना याची मदत व्हावी हीच आमची आज विनंती आहे। कॅमेरामन मनोज जयस्वाल, समय राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।